नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी करणाऱ्या युवकांचा सन्मान दैनिक पुढारीने केलाय आणि ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य, सामाजिक, राजकीय, शेती, शैक्षणिक आणि कामगार क्षेत्रातील अमूल्य कामगिरीबाबत 31 युवकांना सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाला विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे, जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल, बांधकाम उद्योजक दीपक चंदे हे मान्यवर उपस्थित होते। दैनिक पुढारीच्या नाशिक आवृत्तीकडून हा सन्मान करण्यात आला। तर नाशिक जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या युवकांचा सन्मान हा दैनिक पुढारीने केलेला आहे। ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य, सामाजिक, राजकीय, शेती, शैक्षणिक आणि कामगार क्षेत्रातील अमूल्य कामगिरीबाबत 31 युवकांना सन्मानित करण्यात आले। आपल्या सगळ्या युवकांचे जे आदर्श आहेत स्वामी विवेकानंद ते आपल्याला नेहमी सांगतात की अराइज अवेक अंटिल युअर गोल इज नॉट अकम्प्लिश्ड। सो मला असं वाटतं आपण सगळ्यांनी त्यांचा एक आदर्श ठेवला पाहिजे आणि मला आज खूप आनंद होतो आहे, खूप गर्व वाटतो आहे की मला पुढारीने माझी निवड केली आणि स्पेशली मिलिंद दादांना खूप मोठा थँक्यू। माझ्या आयुष्यातला पहिला पुरस्कार 2019 मध्ये मिलिंद दादांनीच मला दिला होता, जो होता देशदूत कर्मयोगिनी पुरस्कार आणि आज पण मला तुमच्या हस्ते पुरस्कार मिळतोय दादा। मला खूप आनंद होतोय, खूप छान वाटतंय। आपल्याला माहिती आहे की आपल्या भारत देशाला ऑलरेडी 75 वर्ष झालेले आहे आणि 100 वर्ष पर्यंत आपल्याला कुठेतरी भारत देश विकसित झाला पाहिजे, आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे। त्याच्यासाठी प्रत्येकाच्या काम करणं खूप गरजेचं आहे। त्याच्यामध्ये युवाचं जे योगदान आहे फारच महत्त्वाचं आहे। आपण आता इतरांसाठी वाट नाही बघू शकत की इतर लोक काय करणार। सगळी गोष्टी आपण हातात घेऊन काय करू शकतो ते आपल्या हातात आहे। आपल्या हातात काय आहे तेवढा तरी आपण करूया। तर मला फक्त हेच बोलायचे आहे की मी आपल्या सगळ्यांचे अभिनंदन करते जे इथे युवा पुढारी आहे। आपण खूप चांगला काम करत आहात म्हणून आज इथे आपण आलेले आहोत। तर परत मी आपल्या सगळ्यांचे अभिनंदन करते आणि पुढारी जे आहे ज्यांनी एवढा चांगला उपक्रम इथे ठेवलेला आहे, मला आमंत्रित केला त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानते। माझ्याकडे अजूनही माझ्या विद्यार्थी चळवळीतल्या काळातल्या बातम्या आहेत की त्याच्यात माझं नाव असेल तर त्याला अंडरलाईन करून त्याचं झेरॉक्स किंवा त्यावेळेस लॅमिनेशन वगैरे काय करून ते ठेवायचो आणि मग कुठंतरी एखादा कार्य अहवाल ज्यावेळेस द्यायची वेळ येईल तेव्हा मी तिथं होतो असं दाखवण्याचा तो प्रयत्न असतो। म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याला एक इच्छा असते की त्याचं कुठंतरी नाव आलं पाहिजे, कुठंतरी त्याचं ओळख झाली पाहिजे आणि म्हणून हा कार्यक्रम मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आपण इथं घेतलाय।